गणपती बाप्पा आपल्या गणपतीला 200 वर्ष होत आहे. या गणपती त्या निमित्ताने आज आपण मला जी गणपती समोर अख्ख्या सेवा करायला दिली आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे गजानना, हे आई रेणुके माते, तुमच्या प्रिय पुत्राचं मी आज व्याख्यान मांडतोय. त्या व्याख्यानाला तुम्ही उपस्थित राहावे. आपण स्वामी विवेकानंद, एक नरेंद्रनाथ दत्त नावाचा मुलगा स्वामी विवेकानंद कसा झाला इथपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत. म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जन्म ते रामकृष्ण परमहंस यांची महासमाधी इथपर्यंतचा काळ आपण आज बघणार आहोत. हा काळ बघण्या अगोदर जगणाऱ्या घडावरती म्हणून आपण त्या काळातली परिस्थिती काय होती, त्या काळाची परिस्थिती काय होती, तेव्हा कसं होतं याविषयीची थोडक्यात माहिती बघू आणि मूळ आख्यानाला सुरुवात करू. सर्वात प्रथम आपण स्वामी विवेकानंद यांना अद्वैत वेदांताचा ते प्रचारक होते, प्रसारक होते. म्हणजे जगभर त्या माणसाने अद्वैत वेदांताचा प्रसार केला. हा अद्वैत वेदांत म्हणजे काय याची माहिती थोडक्यात सांगतो. चराचरात ब्रह्म व्यापून राहिले. तुमच्या माझ्या या निर्जीव वस्तूमध्ये ब्रह्म आहे. हे अद्वैत वेदांताचं तत्व आहे. म्हणजे कोणती लाकडी निर्जीव वस्तू असेल तरी त्यातही तोच ब्रह्म आहे जो एका सजीवात आहे असं अद्वैत वेदांत सांगते. ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी सर्व जगभर दिली आहे. पण ही शिकवण जेव्हा त्यांना प्रथम कळली त्यावेळी त्यांचा काय अभिप्राय होता तेही आपण पाहूया. तसेच आपण प्रथम स्वामी विवेकानंदांची जी फॅमिली ट्री आहे त्याविषयीची माहिती घेऊ. कारण आपल्याला त्याच्या कुटुंबाची थोडी माहिती असल्याशिवाय त्या कुटुंबातील एका व्यक्तीचा फार मोठा रोल आहे तो तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देईल, शिवाय त्यावेळची परिस्थिती कशी होती हे सगळ्यात मुळात समजणं आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्म म्हणजे नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 1863 रोजी झालेला आहे. 1863 सोमवार होता. सकाळी 6:32 मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला आहे. ही गोष्ट जी आहे ही 1860 म्हणजे 1857 जे ब्रिटिश आपलं समरयुद्ध होतं ते भारत धरला होता आणि पूर्णपणे ब्रिटिशांच्या विळख्यात आपण गेलो होतो. ऍक्च्युली कलकत्ता हे जे शहर आहे हे ब्रिटिशांच्या काळात खूपच पूर्वी गेलो होतं. म्हणजे भारताची राजधानी ही मुळात कलकत्ता होती ब्रिटिशांच्या काळात, त्याच्यानंतर ती दिल्ली झाली. तर अशा काळामध्ये तिथे सर्वत्र ज्या वेळेला ब्रिटिशांचा अमर होता त्यावेळी आपल्या हिंदूंमध्ये मानसिकता आहे म्हणजे जे आजही कधीकधी आपल्याला उचलून येताना दिसते की आपण पराभूत का झालो, आपण पराभूत झालो याच्या अर्थ आपला काहीतरी दोष असला पाहिजे, आपलं शस्त्रास्त्र जुगाट असली पाहिजे किंवा आपली रणनीती जुगाट असली पाहिजे किंवा आपण यामुळे आपण हरलो असावं असं वाटतच नाही. त्यांना काय वाटतं की आपला धर्म कमी पडला, आपला धर्म कमी पडला म्हणून आपण हरलो आणि जे समोर निघलेले आहे यांचा धर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे मुघलांच्या काळात एक पंडित होऊन गेला जगन्नाथ पंडित, फार मोठा महान विद्वान पंडित होता. त्याला एका हिंदू राजाने आपल्या पदरी बोलवलं की हा एवढा मोठा जगन्नाथ पंडित आहे, हा माझ्या पदरी आला पाहिजे. त्या जगन्नाथ पंडितांनी सांगितलं दिल्लीश्वर वा जगदीश्वर, म्हणजे माझे मनोरथ पूर्ण कोण करू शकतो तर दिल्लीश्वर म्हणजे मुसलमान शहाजहान पूर्ण करू शकतो किंवा जगदीश्वर म्हणजे भगवान पूर्ण करू शकतो. छोट्या मोठ्या राजांचं ते काम आहे. जर जगन्नाथ पंडितांसारखा माणूस अशा प्रकारे बोलत असेल तर इतरांची गोष्ट काय. आणि ज्या वेळेला ब्रिटिशांचा पूर्णपणे अमर आला, गोरे पान दिसणारे ब्रिटिश हे आपल्यासारख्या काळ्या लोकांना ऑलरेडी देवासारखे वाटायला लागलेले. आणि अशा काळात ब्रिटिशांचा जेव्हा अमल आला तेव्हा ब्रिटिशांची जी ख्रिस्ती धर्म, या ख्रिस्ती धर्माला फार मोठ्या प्रमाणे लोकांची लक्ष राहिलं आणि लोक इकडे वाहू लागले. अशा वेळेस ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. ही आपल्याकडची जी लोक आहेत ही ब्रिटिश म्हणजे ख्रिश्चन होऊ नये, ख्रिश्चनांना थांबवावं यासाठी म्हणून ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजाचं मूळ तत्व काय होतं की त्यांनी आपल्या सगुणाची पूजा करायची, म्हणजे मूर्ती पूजा मान्य नाही, मूर्ती पूजाच मान्य नाही. आणि त्यांनी अशा प्रकारची
त्यांनी ब्राह्मो समाजाने शिकवण केली. तुम्हाला एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, त्यांनी लिहिलेली आठवण घेतो. एकदा दक्षिणेश्वरी एक माणूस येतो. हा माणूस थ्री इंग्लिश सूट घातलेला असतो, इंग्रजीमध्ये शिकलेला असतो आणि हा माणूस देवीला सांगतो, गुड मॉर्निंग मॅडम, झोप झाली का? आपल्या देवी देवतांची आपले लोक निंदा नाल्यास्ती करत होते. अशा प्रकारे अशी परिस्थिती असताना हा स्वामी नरेंद्रनाथ यांचा जन्म झालेला आहे. नरेंद्रनाथांचे पणजोबा राममोहन दत्त, या राममोहन दत्तांना दोन मुलं होती. आता तुमची त्याचे कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतो. पणजोबा राममोहन दत्त, या राममोहन दत्तांनी एक घर बांधलं होतं. या पिढीच्या घरातच स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. त्यांना दोन मुलं झाली. एकाचं नाव होतं दुर्गा प्रसाद आणि एकाचं नाव होतं काली प्रसाद. दुर्गा प्रसादांना मुलगा झाला विश्वनाथ दत्त. 1835 साली विश्वनाथ दत्तांचा जन्म झालेला आहे. आणि मुलाच्या जन्मानंतर आपलं पितृऋण म्हणजे कुटुंबात असते, आपलं पितृऋण मानलं. मुलगाचा जन्म होतो तेव्हा आपलं पितृऋण फेडलं जातं असं मानून त्या माणसांनी संन्यास घेतला. तो दुसरा मुलगा होता, लहान मुलगा काली प्रसाद. ह्याच्यावर सर्व घराची जबाबदारी आली आणि या काली प्रसादाला मुलगा झाला, त्याचं नाव होतं तारकेश्वर. ह्या तारकेश्वरवर आली आणि ज्या वेळेला विश्वनाथ दत्त यांचं सर्व नाम पोषण जे काय होतं हे काली प्रसादांनी केलं. त्यांचं लग्न पण काली प्रसादांनी लावून गेलं. विश्वनाथ दत्त हे त्या काळात एक अटॉर्नी होते, म्हणजे त्या काळात ब्रिटिशांची बग्गी ही त्यांच्या घरी यायची. म्हणजे ज्या लोकांना बैलगाडीशिवाय दुसरं वाहन नव्हतं अशा काळामध्ये विश्वनाथ दत्त हे बग्गीने कोर्टाने जातो आणि प्रचंड पैसा वगैरे त्यांनी कमवला. पण हा माणूस व्यवहारात थोडा अभळपगड होता, म्हणजे जेवढा पैसा त्यांना मिळत होते तेवढाच ते खर्चही करत असत. हा त्यांचा. आणि त्या विश्वनाथ दत्तांचं लग्न हे भुवनेश्वरी देवी यांच्याशी झालं. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांना सुरुवातीला 4 मुली झाल्या. 4 मुली झाल्या. 4 मुलींपैकी 3 मुलींचं देहावसान हे लहान वयातच झालं. त्या काळात बाल मृत्यूचं प्रमाण खूप होतं. तर त्यावेळी विश्वनाथ दत्त भुवनेश्वरी देवी ही शंकराची फार मोठी भक्त होती आणि तिने काशी विश्वनाथाला नवस केला. नवस कसा करावा ना हे पण पाहण्यासाठी आहे. आपण जेव्हा गणपतीला नवस करतो, बाबा मला मुलगा होते, मुलगी होते, जे काही आपण मला बोलतो, त्यांनी काशी विश्वनाथ नवस केला की माझ्या घरी पुत्र म्हणून तूच जन्माला आहे, पुत्र म्हणून तूच जन्माला आहे, असा त्यांनी काशी विश्वेश्वराला नवस केला. आणि तिच्या पुण्य प्रसादाने नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म झाला. नरेंद्रनाथांच्या पाठीमागे त्यांना 2 भाऊ होते आणि 2 बहिणी होत्या. ही आता माहिती झाली आहे. आता आपण 1880 ज्या मूळ आपल्या व्याख्यानाच्या विषयाला निघूया. 1880 1863 साली जन्मलेला मुलगा हा 1880 ला कॉलेजमध्ये गेला. लहानपणापासून ह्या मुलाला एकच प्रश्न पडला होता. वडील तर पूर्ण नास्तिक, ब्राह्मण समाजामध्ये जात असत त्यामुळे आणि उच्च शिक्षण घेतलं होतं. उच्च शिक्षण घेतलं होतं त्यांचं म्हणजे काय, ज्या गोष्टीला हात लावतो तिकडे सोनं व्हायचं, म्हणजे अपुरीच भगवान अशी जे म्हणतात ना, तर त्यांना काही देवाची पंडित होते, जे तिकडे हात लावतो तिकडे त्यांचं सोनं होतं. अशा परिस्थितीला देवाधर्माचं काही नव्हतं. आई स्वामी विवेकानंद म्हणतात की माझी आई खूप धार्मिक होती, मला तिने धार्मिक गोष्टी त्या शिकवल्या, ह्यात माझ्या आईकडून मी शिकलो. त्यामुळे ती आई त्याला रामायण महाभारत अशा गोष्टी सांगायची. तर ह्या मुलाला लहानपणापासून प्रश्न पडला होता की देव आहे का, देव आहे का हा प्रश्न पडला होता. म्हणजे आई त्याला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायची. ते एके दिवशी हनुमान जयंती किंवा राम असं काहीतरी नव्हे होतं आणि त्यांना बाजूला जवळ एका राम मंदिरामध्ये त्यावर व्याख्यान होतं. व्याख्यानाचा छोटा नरेंद्र हा व्याख्यानाला गेला आणि व्याख्यानाला गेला असताना त्याला एक गोष्ट नव्याने कळली की हनुमंत हा चिरंजीवी आहे आणि तो अजूनही जिवंत आहे. आणि हनुमंताला जर प्रसन्न करायचं असेल, पाहायचं असेल, तर यांनी त्या व्याख्यानाला विचारलं काय करावं लागेल. तर त्यानंतर हनुमंताला केळी खूप आवडते
त्याशी व्याख्यान झाल्यावर याला माहिती होतं काय करतं. हा रात्रीच्या उशीर झाला, अंधार पडला तरी काही घरी आला नाही. मग आईने बघा शोधाशोध झाली, गेला कुठे गेला कुठे गेला कुठे. पाहतात तर काय, हा एका केळीच्या झाडाखाली बसून होता. तर आईने विचारलं इकडे काय करतो. अगं मला आई कळलं की मला व्याख्यात्याने सांगितलं की हनुमंत हा चिरंजीवी आहे आणि त्याला केळी फार आवडतात, म्हणून मी एक केळीच्या झाडाखाली बसून राहिलो. तो आला का मला त्याला बघायचं होतं. म्हणजे त्याच्या आईने मग त्याला थापून मातून काय दिलं, अरे बाबा रामाचा जो दास आहे तुला माहिती आहे ना, मग रामाने काहीतरी काम सांगितलं असेल, तो काय दरवेळेला केळीच खायला येईल का, केळीची इतर पण ठिकाणी झाडं असतात. ठीक आहे. अजून एकदा घटना घडली होती की एक आंब्याचं मोसमात झाड होतं. त्या आंब्याच्या झाडावर चढून नये म्हणून लहान मुलांना सांगतात की बाबा तिकडे जाऊ नको, हे असते भूत असते वगैरे. कोणीतरी सांगितलं तिकडे ब्रह्मराक्षस आहे झाडावर, जाऊ नका रे तुम्ही. मला ब्रह्मराक्षस बघायचं, सांगून नाही, मला बघायचं, प्रत्यक्ष देव बघायचे आहे, प्रत्यक्ष भूत बघायचे आहे. तो नरेंद्र हा झाडावरच चढला, दाखवा मला कुठे आहे. तो दिसतो नाही. म्हणजे लहानपणापासून ज्या व्यक्तीला देव बघायची इच्छा होती तो व्यक्ती कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमधील कोणत्याही शिक्षणामध्ये त्यांनी जे ह्यूमचा नास्तिकवाद वाचला होता, चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद वाचला होता, अशी अनेक पुस्तकं त्यांनी वाचली होती. पण ही कोणतीही पुस्तकं त्याला देव आहे हे सांगतच नव्हती. उलट ते नास्तिकच आहे, देव नाही ह्याच गोष्टीकडे सांगत होती. मग इतकी हजारो वर्षापासून जे देवाविषयी लिहिलेलं आहे, तो देव आहे का नाही का नाही सगळंच खोटं लिहिलेलं आहे. तो नरेंद्र हा तर तिथे गंगेच्या किनाऱ्यावर साधू येत असत, त्या साधूला पकडायचा. मला तुम्ही देव बघितलाय का सांगा, तुम्ही देव बघितलाय का सांगा. कोणच सांगू शकत नाही की देव बघितलाय. महर्षी देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील, यांना महर्षी ही पदवी होती. त्या महर्षी देवेंद्रनाथ टागोरांना जाऊन थेट भेटला आणि त्यांना विचारलं, महर्षी तुम्ही देव पाहिलाय का. महर्षीने सांगितलं, मी देव नाही पाहिला, पण तुझे डोळे पाहता तू एक दिवस नक्कीच देव पाहशील असं सांगितलं. देव न पाहिलं कोणीच तर सापडत नाही. फक्त लोक काय सांगायचे, तू साधना कर, देव तुझ्या अंतर्मनात आहे असं नाही. देव असेल तर मला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे, नुसतं नाही की सांगून निघून काय होणार, मला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे अशी गोष्ट होती. आणि हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्याला लहानपणापासून पडलं की शाळेतही मिळालं नाही आणि कॉलेजमध्येही मिळालं नाही. असा एक दिवस कॉलेजमध्ये इंग्लिशचा विषय होता आणि इंग्लिशच्या विषयाला त्यांना जे शिकवणारे शिक्षक होते हे आले होते. त्यामुळे कॉलेजचा प्रिन्सिपल विल्यम हेस्टिंग हा स्वतः शिकवायला आला आणि याने विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा इंग्रजांचा एक कवी आहे, ज्याला इंग्रजांचा तुम्ही कालिदास म्हणू शकता ब्रिटिशांचा, याची इन्फेक्शन ही कविता त्यांनी शिकवायला घेतली. या कवितेचा भाव असा आहे की माणूस त्याचं मन एकाग्र होते आणि मन एकाग्र झाल्यावर हा माणूस या तंद्रीमध्ये जातो, त्याला ट्रान्समध्ये जातो किंवा समाधी अवस्थेला जातो. अशा प्रकारचं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे जेव्हा तो वर्णन ऐकतो त्यावेळेला विद्या भेटी म्हणतो की अशा प्रकारची गोष्ट मी माझ्या पाहण्यात आली नाही, मी स्वतः अनुभवली नाही, पण एक व्यक्ती असा आहे की ज्याला हे करताना पाहिलं. तुम्ही इथून दक्षिणेश्वरला एक काली मंदिराच्या देवळात हे आहे पुजारी आहे आणि त्या पुजाऱ्याचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. हा व्यक्तीला ही समाधी ट्रान्समध्ये जर भाव समाधी असते याचा अनुभव आहे. तो तुम्हाला कोणाला जर ते पाहायचं असेल या कवितेचा भावार्थ तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन पहा. आणि अशा प्रकारे नरेंद्रनाथ दत्त यांच्या आयुष्यात प्रथमच रामकृष्ण परमहंस हे नाव येते. या घटनेला 7-8 महिने होऊन जातात, ते विसरलं होतं. आणि नरेंद्रनाथ दत्त यांच्या घराजवळ राहणारे सुरेंद्रनाथ मित्र नावाचे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य असतात. हे शिष्य त्यांना रामकृष्ण परमहंस त्यांच्या घरी येणार होतात आणि घरी येणार आहेत आणि त्यासाठी म्हणून नरेंद्रनाथ एक गाणं गाण्यासाठी बोलतो. कॉलेजमध्ये शिकणारा नरेंद्रनाथ दत्त हा चांगला गायक होता, चांगला व्याख्याता होता, उत्तम कुस्तीपटू खेळायचा, उत्तम कुस्ती खेळायचा, उत्तम मुष्टियोद्धा, उत्तम फुटबॉल खेळायचा, हॉर्स रायडिंग करायचा,
1870च्या सुमारास त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी म्हणून घोडा घेऊन गेला होता. म्हणजे आताच्या काळात मर्सिडीज घेऊन देण्यासारखंच आहे ते. त्या काळात घोडा घेऊन गेला होता. हॉर्स रायडिंग करायचं इतकं, आणि त्याला ज्ञानाची एवढी आवड होती की एवढी सगळी पुस्तकं तो वाचून झाली, तो मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मेडिकलची लेक्चर सुद्धा इतकी ज्ञान नावाचा होती. आणि ह्याला गाण्या गाण्यासाठी म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या समोर गाण्या गाण्यासाठी बोलवतात. हा तिथे गाणं म्हणतो, आणि गाणं म्हणता म्हणता रामकृष्ण परमहंस हे समाधीत होतात, त्याला समाधीमध्ये जातात. आणि हे पाहून त्याची पहिली हे असतो की हा वेडा माणूस. आपल्या गुरुविषयीची पहिली त्याची प्रतिक्रिया काय की हा ठार वेडा माणूस आहे. रामकृष्ण परमहंसाला तिथे त्याच्यानंतर थोडा वेळ सावध होतात, समाधीतून उतरतात. त्यावेळेला ते सुरेंद्रनाथ पुत्र आणि रामचंद्र दत्त हा विवेकानंदांचाच नातेवाईक असतो. पण त्याने आज त्या विवेकानंदांनी पहिलं नाव रामकृष्ण परमहंसांना हे विलियम हेस्टिंग्ज करून ऐकलं. तर त्या दोघांनाही सांगतात ह्या मुलाला घेऊन तू दक्षिणेश्वरला ये, आणि त्यालाही सांगतात तू येशील रे दक्षिणेश्वरला, तू येशील रे दक्षिणेश्वरला. तर हा सांगतो ठीक आहे मी येईन. आणि अशा प्रकारे प्रथमच नरेंद्रनाथ दत्त हे सुरेंद्रनाथ मित्र आणि रामचंद्र दत्त यांच्याबरोबर दक्षिणेश्वरला जाताना आजवर त्यांना जो प्रश्न पडलेला असतो की देव आहे का, देव आहे का, त्यांनी आज तक कोणी उत्तरच दिली नसतं. ते मनाशी ठरवतात म्हणजे आता विचार करतो देव आहे का. आणि ते तिकडे जातात आणि रामकृष्ण परमहंसांना भेटतात आणि रामकृष्ण परमहंसांना विचारतात देव आहे का. तर रामकृष्ण परमहंस हो आहे की देव, मीच त्याचा प्रमाण आहे. तसं नाही, खरं सांगा देव आहे का. आहे तर प्रत्यक्ष आहे. मी ज्याप्रमाणे तुझ्याशी जवळून बोलतो आहे, आज ज्या प्रकारे तुझ्याशी जवळून बोलतोय त्याच्यापेक्षाही जवळून मी देवाशी बोलतो. आणि जर तुझी इच्छा असेल तर तुला मी आत्ता देव दाखवतो. आजवर सर्वांना देव आहे का विचारणारा याला नरेंद्रला प्रथमच धक्का बसतो. तो हो म्हणू शकत नाही, मला दाखव म्हणून देऊ. तो दोन पावलं मागे सरकतो. आपण देव बघू शकतो का, आपल्यात ती कॅपॅसिटी आहे का, हे त्याला तो तर काही बोलत नाही आणि शांत बसून जातो. नरेंद्रनाथ दत्त त्याला पुन्हा परत एकदा येईल आणि तिसऱ्या वेळेला येताना त्याला सांगतात तू या वेळेला येताना कुणाला बरोबर घेऊन येऊ नको, एकटाच येईल. आणि नरेंद्रनाथ दत्त हे एकटेच चालत जातात. त्या दिवशी नेमकं परमहंसांच्या खोलीमध्ये कोणी नसते आणि परमहंस जसे पाहतात रायाला नरेंद्रला तसे ते भावसमाधीला जातात. रामकृष्ण परमहंसांच्या खाटेवर बसले जातात आणि नरेंद्र दत्त हा पायाशी बसून तो त्यांची समाधी होण्याची वाट पाहत असतो. आणि तेवढ्यात रामकृष्ण परमहंस त्यांचा उजवा पाय काढून नरेंद्रची छातीवर लावतो. जसे छातीवर पाय लावतात तसा नरेंद्रला सर्व खोली ही गोल फिरत असल्याचा भाव असतो. तो जसं काय ब्रह्मांडामध्येच चाललाय असा भास होतो. आणि तो ओरडू लागतो, हे तुम्ही काय करताय, मला वाचवा, माझ्या घरी आई आहे, वडील आहे, हे तुम्ही काय करताय. मग रामकृष्ण परमहंस सावध होता आणि त्याला सुद्धा ठीक आहे आपण पुढे करू, आता काही घाई करण्याची गरज नाही आहे, आपण पुढे करू असं म्हणून त्याला सावध करतात. पण हा जो अनुभव आहे हा नरेंद्रच्या मनातून कधी जातच नाही. पण त्याच्या मनात असलेल्या शंका कुशंका ह्या सुद्धा जात नाही. एक दिवस त्याला कळते की रामकृष्ण परमहंस ह्यांना पैशाचा स्पर्श सुद्धा चालत नाही. पैशाचा स्पर्श झाला जसं काय विस्तव हातात पकडला असा त्याला स्पर्श चटकाच बसतो. ही गोष्ट जशी त्याला कळते तसा तो रामकृष्ण परमहंस नसताना एक दिवस त्यांच्या बिछाण्यामध्ये चादरीखाली हळूच 1 रुपयाचं नाणं वापरून ठेवतो. रामकृष्ण परमहंस जसे येऊन बसतात तसे जोरदार त्यांना चटका लागून उठतात. म्हणजे जो घालणारा असतो ज्यांनी त्या बिछाना आतरला असतो तो महाराज मी त्याला बघितलं तर काहीच नव्हतं. मग आमचं लक्ष गेले नोरेन संशय घेतो आणि त्यांना हसतात. त्यावेळेला त्यांना कळतं की आपली परीक्षा त्यांनी बघितली होती, हा खरोखरच जेव्हा
मी ऐकलेलं आहे. कारण आपण जेव्हा बघतो ना साधू महाराजांविषयी असे त्यांच्या कंड्या पिटवणारे त्यांच्याविषयीचे बरेच शिष्य असतात की आमच्या महाराजांमध्ये अशी शक्ती आहे, आमच्या महाराजांमध्ये अशी शक्ती आहे. ती खरोखर शक्ती आहे का नाही हे त्याला बघायचं असते. आणि त्यासाठी म्हणून तो तिकडे एक नाणं घेऊन बघतो की हा खरोखर नित्वाचा आहे. रामकृष्ण परमहंस पैशाला स्पर्शही करत नाही. त्यांना अशा प्रकारे त्यांची भक्ती चालू होती. आणि विवेकानंद आणि राम यांचे जे काही वाद संवाद व्हायचे म्हणजे गुरु सांगतोय आणि शिष्य ऐकतोय असं नव्हतं. अक्षरशः भांडणं व्हायची. ह्याचं मूर्तीपूजेवर अजिबात प्रेम नव्हतं. त्यांनी तो आणि गिरीशचंद्र हा सुद्धा रामकृष्ण परमहंस यांचा एक शिष्य होता. या दोघांनीही ब्राह्मण समाजामध्ये एक करार लिहून दिला होता की आम्ही कधीही सगुणाची पूजा करणार नाही, निर्गुण निराकाराचीच पूजा करू. मूर्ती पूजा आम्हाला मान्य नाही. आणि एक मूर्ती पूजा करणारा रामकृष्ण परमहंस आणि मूर्ती पूजेला अमान्य असणारा नास्तिक असा हा विवेकानंद. म्हणजे विवेकानंद व्हायचा होता, त्याचं नाव नरेंद्रनाथ दत्त. परंतु आता विवेकानंद माझ्याही तोंडात एवढं बसलं असल्यामुळे तुम्हाला तो लहान विवेकानंद आणि नरेंद्रनाथ त्याच्यामध्ये तुमची माझी जपली होते. पण तुम्हाला अजून दोन नावं मी विवेकानंदांची आहेत ती माहिती नाही आहे तुम्हाला, ती मी सांगतो. एक त्याचं पाळण्याचं नाव नरेंद्रनाथ दत्त असतं, तो दुसरं नाव वीरेश्वर असतं. वीरेश्वर म्हणजे तो काशी विश्वनाथाचा प्रसादाने झालेला मुलगा. म्हणून त्याच्या आईने वीरेश्वर नाव म्हणजे त्याला बाकी सगळं जग हे नरेंद्रनाथ दत्त जरी ओळखत असतं तरी आई आणि बाप विले ह्याच तो पण नावाचा. कारण नेहमी विले ह्या नावाने दाखवून मानलं. त्यानंतर जेव्हा ते संन्यास घेतला म्हणजे ही कोणती गोष्ट नाही त्यावेळेला त्यांनी विविधिशानंद आणि सच्चिदानंद ही दोन नावं धारण केली होती. ते नावं आलटून पालटून झाले. पुढे कधी भविष्यात आला विषय तर तुम्हाला तेही सांगेल. आणि नावं आलटून पालटून वापरत होते कारण त्यांचे जे इतर जे शिष्य होते ते त्यांचे पाठीमागे लागायचे, त्यामुळे ते नावं बदलून राहायची. अशी ही त्याची दोन नावं अजून होती. अशात एकदा रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना सांगितलं की तू अष्टवक्र गीता संहितेची त्यांना पोथी दिली आणि तिथे अष्टवक्र गीता तू वाच. अष्टवक्र गीता ही म्हणजे अद्वैत वेदांतामधला एक महत्वाचा ग्रंथ आहे. अष्टवक्र गीता त्यांच्यासाठी काय वाचले ना की सर्व जग एकच आहे. मी ब्रह्म, तू ब्रह्म, ते लाकूड ब्रह्म, ते हे ब्रह्म, असं काय असतं का? ते हा जो लिहिणारा ऋषी आहे हा महामूर्ख माणूस आहे. या ऋषीला अजिबात अक्कल नाही. ह्या ऋषीला असं कसं म्हणतो हा? तर रामकृष्ण परमहंस अरे तू ऋषीला कशाला घेतो? तू एकदा प्रयत्न तर करून बघ समजून घेण्याचा. ह्यात काय समजून घ्यायचं आहे? या समजून घेण्याचं काय नाही. तर सजीव आणि निर्जीव हा एकाच ताबडीत तोलतोय. हा ऋषी हा महामूर्ख माणूस आहे. आणि हाच विषय घेऊन ते रामकृष्ण परमहंसापासून चालू होतं चर्चा. आणि थोड्या वेळाने ते बाहेर जातात आणि तिकडे त्यांना एक त्यांचा मित्र भेटतो. त्याच्याशी मैत्री करू नये असं रामकृष्ण परमहंसाने सगळ्यांना सांगितलं असते. प्रतापचंद्र हाजरा नावाचा माणूस असतो, ह्याच्यापासून दूर राहा असं रामकृष्णाने सगळ्यांना सांगितलं असते. पण विवेकानंद त्याच्याशीच मैत्री करतात. म्हणजे जे जे रामकृष्ण सांगतात त्याच्या विरुद्ध त्याचं काम करत असतो. आणि त्याच्याशी रामकृष्ण काही पण सांगतात की झाड एक, तू एक, तुझ्यात दोन ब्रह्म आहे, तोच माझ्यात ब्रह्म आहे, माझ्यात ब्रह्म आहे, तो झाडात आहे, ते निर्जीव असलेल्या कच्यात आहे, असं काय होते का? आणि हसायला लागतात. हे पाहून रामचंद्र परमहंस त्यांचा आवाज ऐकतात हसण्याचा. आणि रामचंद्र परमहंस बाहेर येतात आणि नरेंद्रला हात लावतात. नरेंद्रला जसा हात लावतात त्याला सर्व जग हे ब्रह्ममय झाले. त्याला स्वतःमध्ये ब्रह्म दिसतो. झाडं पानं सगळी ब्रह्ममय झाले दिसतात. आणि ही अवस्था त्याची कित्येक दिवस टिकते. तो घरी जातो, घरी जाताना पण त्याला तेच दिसते. अन्न खातोय, अन्न खाणारा पण ब्रह्म आहे आणि अन्न आहे ते पण ब्रह्म आहे. तो 2 घास फक्त खाऊ शकायचा. रस्त्याने चालताना गाड्या बिड्या ते सगळं ब्रह्म आहे हे पाहून तो चक्रावूनच गेला होता. आणि त्याची आई ती एवढी घाबरली त्याच्यात होतंय काय? हा जेवायला त्याला नाही, याला झोप लागत नाही, काही लागत नाही. अखेर हळूहळू त्याची ही अवस्था नंतर
कारण त्यांनी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला होता. रामकृष्ण परमहंस जे सांगतात, मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला की मग माझं काय नाही. तुम्ही सांगाल देव आहे, देव तुम्ही मानणार नाही. मला प्रत्यक्ष अनुभव पाहिजे, त्याशिवाय माझं काही मान्यता मी कशाला देणार नाही. आणि अशा एकदा रामकृष्ण परमहंसांना ते नरेंद्र सांगतो की चातक पक्षी आहे. चातक पक्षी हा आपण म्हणतो स्वाती नक्षत्राचं पाणी पितो. मी तर चातक पक्षाला सुद्धा नदीचं पाणी पिताना बघितलं. नरेंद्रने ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी ते खरं आहे असं रामकृष्ण परमहंस मानतात. त्यामुळे ते सगळ्यांना सांगायचे, अरे चातक पक्षी हा स्वाती नक्षत्राचं पाणी नाही पित, तो नदीचं पण पाणी पितो. काय म्हणतात? कोणी सांगितलं? नरेंद्रने सांगितलं. नरेंद्र कधीच खोटं बोलत नाही. आणि एक दिवस नरेंद्र त्यांना सांगतो, काय रामकृष्ण तुम्हाला दाखवतो. आणि रामकृष्ण शक्यतो ठाकूर म्हणतो. आपण आता रामकृष्ण म्हणतोय, पण त्याला सर्वजण ठाकूर ह्या नावाने ओळखतो. ठाकूर तुम्हाला लगेच दाखवतो आणि तो दाखवतो, अरे तुला हे वटवाघूळ आणि चातक पक्षी याचा फरकही कळत नाही. तुझ्यापासून मी सगळ्यांना सांगितलं की नरेंद्रने सांगितलं की चातक पक्षी हा याचं पाणी पितो, तो वटवाघळाला चातक पक्षी सांगतो. तुझ्यावर आता मी विश्वास ठेवणार, तुझ्यावर मी आता विश्वास ठेवणार असं ते सांगायचं. एक दिवस केशवचंद्र सेन हा फार मोठा माणूस आहे. म्हणजे तुम्ही हे केशवचंद्र सेन यांनी 1870 साली लंडनला जाऊन बॅकिंगहॅम पॅलेसमध्ये व्हिक्टोरिया राणीला प्रवचन दिलेलं आहे. त्या काळात फार मोठा आणि ब्राह्मण समाजामधला फार मोठा माणूस आहे तो. हा ब्राह्मण समाजाचा माणूस हा रामकृष्ण परमहंस यांना भेटायला आलेला असतो. आणि तो भेटून निघून गेल्यावर रामकृष्ण परमहंस यांना सांगतात, अरे तुम्ही काय केशव करताय? या केशवमध्ये जर एक मशाल असेल तर ह्या नरेंद्रमध्ये 18 मशाली आहेत. 18. सगळे नरेंद्र म्हणतो, हे काय सांगताय तुम्ही? अहो मी कॉलेजमध्ये शिकणारे एक विद्यार्थी, साधा विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकणार आहे आणि कुठे केशवचंद्र सेन, तुम्ही माझी बरोबरी त्या याची कशी काय करू शकता? त्याची विद्वत्ता कुठे, माझी विद्वत्ता कुठे? तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे हे मी समजू शकतो, पण तुम्ही माझी अगदी एवढी तुलना करायची तर नाही रे, मी तुझी तुलना करत नाही. मला माझी देवी दाखवते, मला जी माझी आई दाखवते तेच तुम्हाला मी सांगतोय. तर तो सांगतो, काही तुम्हाला भास होत आहे, भास, तुम्हाला भास होत आहे. हे याला इमॅजिनेशन म्हणतात. हे तुम्हाला वेळाचे तुमचे जे हे आहेत त्याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही देवाधर्मात सांगता, देवाच्या नावात त्याला भास होत आहे, ह्याला मी मानतच देणार नाही. असे रामकृष्ण परमहंस खरोखरच मला भास होत आहेत का? ते देवी पुढे आणि आईला सांगत, आई हा नरेंद्र काय सांगतोय? आणि नरेंद्र त्यांचं म्हणणं असं, नरेंद्र खरंच सांगतोय की नरेंद्र सांगतोय की मला भास होत आहे, मी जे सांगतोय त्याला सांगितलं त्याला पटतच नाही. आईने सांगितलं काळजी करू नकोस, त्याला आज पटत नाही पण नंतर त्याला नक्कीच पटेल. आज पटणार नाही पण त्याला नक्कीच पटेल. पुढे भविष्यात पडणारी गोष्ट आहे. आणि 23 फेब्रुवारी 1884 हा दिवस उजाडला. स्वामी नरेंद्र विवेकानंद यांच्या वडिलांचं विश्वनाथ दत्त यांचं एकाएकी निधन. मोठा मुलगा विवेकानंद असतो, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं असते, धाकटे 2 बहिणी आणि 2 भावंड लहान असतात आणि सर्व जबाबदारी ही विवेकानंदांवर पडते. विवेकानंदांचं कॉलेजचा रिझल्ट BA लागायचा असतो. त्याला BA ला 56% मार्किंग आली आहे. इंग्रजीमध्ये 56 आहे स्वामी विवेकानंदांना, संस्कृतमध्ये 43 आहे आणि तत्वज्ञानामध्ये पण 56-57 असे मार्किंग मिळतात. हा रिझल्ट लागायचा असतो आणि वडील वाढलेले असतात. आणि अशा वेळी तारकेश्वर हा त्याचा काका जो असतो हा सर्व प्रॉपर्टीवर क्लेम करतो. नरेंद्र आणि त्याच्या आई वडिलांना अक्षरशः रस्त्यावर यावं लागते, एका भाड्याच्या खोलीत राहायची पाहिजे. कारण एकच परिस्थिती असते, एक बापावर येते आणि एक मुलावर येते. बाप काही कसा, जेव्हा विश्वनाथ दत्त हे संन्यास घेतात, म्हणजे विवेकानंदांचे वडील हे संन्यास घेतात, ते जिवंत असतात
पण कालीप्रसाद हा आपल्या पुतण्याचं आणि वहिनीचं पालन पोषण करतो, पुतण्याला उत्तम शिकवतो आणि त्याला वकील करतो. तीच परिस्थिती कोणावर येते. वडील वागलेले आहे, सगळी कालीप्रसाद हा काका आहे, त्याच्यावर सगळी जबाबदारी आहे, तो सगळी प्रॉपर्टी जप्त करतो. अक्षरशः अन्ना दशा होते, म्हणजे त्यांना खाण्यापिण्याची काहीच राहत नाही अशी परिस्थिती होती. विवेकानंदांना नोकरी कुठे मिळत नाही, म्हणजे आज शिकून नोकरी न मिळणं हा आत्ताचा प्रकार नाही. 1880 मध्ये सुद्धा ही परिस्थिती होती, शिकून सुद्धा नोकऱ्या मिळत नव्हत्या. विवेकानंदांना काय करावं काही कळत नाही, सगळं घर दार जप्त केलेलं असते, सगळीकडे कोर्टात केस असतो आणि विवेकानंद इकडे तिकडे फिरत असतात. विवेकानंद देव तो पाहिलाच नसतो, देव आहे का नाही हेही माहिती नसतं. अशा वेळी ते दक्षिणेश्वरला जाणं येणं बंद करतात. दक्षिणेश्वरला जाणं येणं बंद करतात, ते जायचेच बंद होतात. इकडे मात्र रामकृष्ण परमहंस नोरेन 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 कोठे म्हणून त्याच्याशी सारखा घोषणा करतात, पण नरेन जायला तयार नाही. कोणी देवाचं नाव काढलं तरी तो भडकतो, अरे देव काय नसतो. आम्ही अशी परिस्थिती आली असती का, देव माझी आई किती देवाचं करते, माझी आई किती धर्माचे करते, देव कुठे आहे काय नाही, देवाचं नाव काढलं नाही माझ्यासमोर असं ते म्हणून ते जायचे बंद होतात. आणि सकाळी निघायचे. पहिले सकाळी लवकर उठलं की घरामध्ये किती जेवणाचं सामान आहे ते बघायचं. 2 लहान बहिणी, 2 लहान भाऊ आणि आई ह्यांच्या पुढं जर जेवणाचं सामान असेल तर सकाळी लवकर घेऊन सांगायचं, आई मला माझ्या मित्रांनी जेवायला बोलवलंय, मी जेवायला चाललोय, जेवायला येणार नाही, कारण एक माणसाचं जेवण लागतं. आणि कुठे काय मिळालं तर खायचे, नाही तर पाणी भरून पिऊन पोट भरून राहायचे आणि संध्याकाळी येऊन सगळं आज मित्राकडे जेवलो भरपूर, मला आता भूकत नाही, मला आता संध्याकाळचं जेवण. असे उपास म्हणजे दिवस ते काढत होते. आणि इथे म्हणजे एकदा दोनदा तर त्यांना उपास होण्यामुळे चक्कर झाली, चक्कर येऊन पडल्या, उपासने सहन झाले नाही, चक्कर येऊन पडले. आणि तिकडे रामकृष्ण परमहंसांना लोक काय सांगतायत, त्या नरेंद्रचं अधःपतन झालंय, तो दारू पिऊ लागलाय, दारू पिऊन रस्त्यावर पडतोय. नरेंद्र स्वामी रामकृष्ण परमहंस आईकडे जातात, आई हे काय झालंय. आई सध्या लोकांना तुम्ही सांगतात ते ऐकू नको, असं काही होणार नाही. आणि मग त्यानंतर ते सांगतात, तुम्ही कोणी काही सांगितलं तरी मी ते ऐकणार नाही, माझ्या आईने मला सांगितलंय. नरेंद्र असं कधी करणार नाही, नरेंद्र असं कधीच करणार नाही. एक दिवस नरेंद्र असा येतो, म्हणजे जाणं कमी करतात, बंद नाही येतात आणि सांगतात की आज एका हॉटेलमध्ये अखाद्य खाऊन आलं, म्हणजे चिकन मटन काहीतरी खाऊन आलं असं ते सांगतात. तर म्हणजे त्यांना बघायचं असतं की आज म्हणजे ऐकायचंच नाही ना, गुरु सांगतोय ते ऐकायचं, विरुद्धच करायचं. मी खाऊन आलं तुझं हरकत नाही, तू स्वयंसिद्ध आहे, तू ध्यान सिद्ध आहे, तुला काही दोष नाही मिळत, तू खाऊन आलास तरी हरकत नाही, तू प्रसाद म्हणून खाऊ शकतो. हे ऐकून बाकीचे शिष्य तर चॅट पडतात, अरे हे काय ठाकूर आम्हाला स्वतः सांगतात तुम्ही असं काही खाऊ पिऊ नका. ठाकूर स्वतः इतरांच्या हातचं खायचं आहे, म्हणजे जे आहार विहार जप तप याविषयीची जी काही त्यांनी स्वतःवर बंधनं घालून घेतली होती रामकृष्ण परमहंसांनी, ती सगळी बंधनं त्यांनी नरेंद्रसाठी नव्हती. तेव्हा तू काही करू शकतो. हे आपण बाकीचे शिष्य म्हणाले, हे तुम्ही काय सांगता, आम्ही तुम्ही तर विचार पण करू नका, नरेंद्रशी बरोबरी कधी करू नका तुमची. नरेंद्र हा ध्यान सिद्ध आहे, त्याच्या अंगात वैराग्य भक्ती याचा वळवा पेटलेला आहे. त्या वळव्यामध्ये ओढं लाकूड जरी टाकलं तरी पेटून जाईल. आणि तुमच्यामध्ये मिळमिळते दिवे आहेत, ते सुक्या लाकडाने सुद्धा विझून जातील. त्यामुळे नरेंद्रशी तुम्ही कधी बरोबरी करायला जाऊ नका. त्यामुळे नरेंद्र पुढे जेव्हा अमेरिकेमध्ये वगैरे प्रवास केला त्यांनी, त्यामुळे तिकडे त्यांची खाण्याची अडचण झाली. त्यांना रामकृष्ण परमहंसांनीच परवानगी देऊन ठेवली होती, तुला जे हवं ते खाऊ शकतो, पण बाकीच्याला परवानगी दिली होती, तुम्ही असं काही करायचं नाही. आणि इथे जेव्हा परिस्थिती होती, इथे ज्यावेळेला आता त्यांना काही होत नाही
परिस्थिती अजिबात सुचत नाही, त्यावेळेला नरेंद्रनाथ ठरवतात की आता आपण आपल्या आजोबांच्या प्रमाणे घरातून पळून जायचं. आता घरात राहायचं नाही, कारण मी काही करू शकत नाही. मला माझ्या आई आणि माझी लहान भावंड आहेत, ही यांची उपासमार मी पाहू शकत नाही. माझ्या हातात नोकरी सुद्धा नाही, मी काहीच करू शकत नाही. अशा वेळेला मी काय करायचं? आणि मग ते ठरवतात, त्याची तयारीला लागतात. घरातून पळून जाण्याच्या नरेंद्रनाथ तयार होतात. आणि तेवढ्यात त्यांना कळतं की रामकृष्ण हे कलकत्त्याला येणार आहे. रामकृष्ण कलकत्त्याला येणार तसं कळते. तसं ते म्हणतात की जाऊन दे, आपण एकदा गुरुचं दर्शन घेऊ. काही बोलायचं नाही ना, आपण काय करणार ते आपण मनात ठेवायचं. गुरुचं दर्शन घ्यायचं आणि आपण निरोप घ्यायचा असं ठरवून रामकृष्ण कलकत्त्याला आलेलं असताना त्यांना भेटायला जातात. रामकृष्ण त्यांना म्हणतात, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, माझ्याबरोबर दक्षिणेश्वरला चल. आणि रामकृष्ण परमहंस त्याला दक्षिणेश्वरला घेऊन जातात. आणि त्याला म्हणतात, तू काय करू पाहतोस ते मला माहिती आहे, पण एक लक्षात ठेव, जोवर मी जिवंत आहे तोवर तू संसारामध्ये राहा. जोवर मी जिवंत, तुझ्यासाठी संसार होणारच नाही आहे, तू संसार करण्यासाठी जन्मलेलाच नाही आहे, हे लक्षात ठेव. जोवर मी जिवंत आहे तोवर तू संसारात राहा. मग तुला संन्यास तुला घ्यायचाच आहे. हे पण त्याला कळते की आपण जे सांगितलं नाही सुद्धा हे सुद्धा रामकृष्णाला कळलेलं आहे. अखेर ते पुन्हा आपलं त्याला थोडेफार छोटे मोठे जॉब भेटतात, पण ते जॉब इतके तुटपुंजे असतात की त्याच्यामध्ये त्यांचं घर द्या चालू शकत नाही. आणि एक दिवस ते परत रामकृष्ण परमहंसांकडे भेटायला, तुम्ही माझ्या आईला सांगा ना, माझ्या एक नोकरीचं नाव द्या. म्हणजे माझी आई माझी भावंड उपासमार होते, तुम्ही देवीकडे काहीच मागत नाही माझ्यासाठी. तो अरे मी माझ्या आईकडे काहीच मागत नाही. संसारिक कोणतीच गोष्ट, रामकृष्णासाठी संसारातली कोणतीच गोष्ट, धन संपत्ती वगैरे संसारातल्या क्षणभंग गोष्टी माझ्या आईकडे मागत नाही. मी माझ्या आईकडे शाश्वत एकच गोष्ट मागतो, मला भक्ती दे, वैराग्य दे, ज्ञान दे आणि विवेक दे. म्हणजे मला तू नित्य दिसली पाहिजेस अशी मला व्यवस्था करतो. बाकी मला तुझ्याकडून काही नको, हेच मी मागवतो. मी माझ्यासाठी मागत नाही, तुझ्यासाठी कुठून मागवलं. मग मी काय करू? तू माझ्या आईलाच मागत नाहीस. एक दिवस गिरीश हा पूजा करत असतो. म्हणजे रामकृष्णांच्या बरोबर विवेकानंद नेहमी जायचे, पण दक्षिणेश्वरला गेले तरी देवीपुढे हात जोडायचे नाही. कधीच देवीपुढे हात जोडला नाही. फक्त विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर जायचे आणि फक्त देवीला हात जोडले. एक दिवस गिरीश ज्यांनी नरेंद्र बरोबर ब्राह्मण समाजामध्ये करारावर सही केलेली आहे की मी कधी मूर्ती पूजा करणार नाही. आणि हा गिरीश जेव्हा त्याची पूजा करू लागतो, म्हणजे रामकृष्णांच्या बरोबर जाऊन त्याची पूजा करतो, तो विवेकानंद त्याच्यावर ओरडतात, अरे तू काय करतोस? तुझं साई म्हणजे निर्गुणाची पूजा करायला सांगतात, तू सगुणाची काय पूजा करतो? तुझं थरथर कापू लागतो. अखेर रामकृष्ण तू पूजा करू नकोस, त्याला करू दे, तुला प्रसिद्धी येईलच असं. आणि एक दिवस मंगळवारचा वार असतो आणि हा येतो आणि तो म्हणतो, तू रामकृष्ण हे बघ, तू माझ्या आईला मानतच नाही, माझ्या आईला मानत नाही, एक दिवस आईला मान बघ. तू नाही झालं तर तुझं तो बघतो निघतो नाही. तू माझ्या आईला मानणार आहेस का? बोल. माझ्या आईकडे जा आणि आईला सांग, तुला आई जे पाहिजे ते दे, आई जे पाहिजे ते तुला दे. तू सांगतो ठीक आहे, मी आईला मानतो. आणि नंतर रात्री रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना बोलतात आणि त्याला म्हणत जा, तू आता मंदिरात जा, मंदिरात जाऊन आईला भेट. आणि आई तुला काय पाहिजे? नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, जमीन पाहिजे, आणता पाहिजे, जे राज्यपद पाहिजे, जे पाहिजे ते माग. आई तुला प्रसन्न वदन आहे, वरद आहे, तुला जे पाहिजे ते आई दे. असं नाही. स्वामी विवेकानंद हे मंदिरात जातात, व्यापारात जातात आणि आज जिकडे त्यांनी फक्त दगडाची मूर्ती पाहिली असते, प्रत्यक्ष जिवंत देवी पाहतो. मला देव कुठे आहे, मला देव दाखवा, मला देव दाखवा म्हणणारा माणूस प्रत्यक्ष देवी पाहतो. प्रत्यक्ष देवी बघतो. त्याच्यात तोडून दाखवा, मला पैसा दे नको, मला संपत्ती काही मागता येत नाही. तो फक्त देवीला एवढं सांगतो, आई मला वैराग्य दे, मला भक्ती दे, मला विवेक दे. एवढंच बोलतो आणि नित्य तुझं दर्शन होऊन दे, एवढंच सांगून पुन्हा बाहेर. तो काही मागूच शकत नाही.
आणि मागू शकत पुन्हा रामकृष्ण परमहंसांच्या जवळ येतो आणि रामकृष्ण तू काय मागितलं मागितलंस ना पैसा आहे काय मागितलंस ना घरी उपासना चालू आहे तुझं मी काहीच मागितलं नाही मी फक्त भक्ती मागितली आईचं वैराग्य मागितलं ज्ञान मागितलं आणि विवेक मागितलं ह्याच गोष्टी मागितली आणि काय मूर्खासारखं करतोस जा परत जातो परत आई चिन्मय स्वरूपात प्रत्यक्ष आई भगवानच्या समोर उभा असताना तो पुन्हा त्याच गोष्टी मागतो आई मला वैराग्य दे मला भक्ती दे मला ज्ञान दे मला विवेक दे याशिवाय तो काही गोष्ट मागू शकत नाही आणि पुन्हा येतो पुन्हा रामकृष्णांच्या जवळ होतो मी पुन्हा सुद्धा तेच मागितलं अरे तू काय करतोयस तुला काय मागण्यासाठी पाठवलं होतं जा परत आणि पुन्हा एकदा माग राम नरेंद्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जातो आणि तिसऱ्यांदाही तेच मागतो आई मला भक्ती दे वैराग्य दे ज्ञान दे आणि विवेक दे आणि नित्य तुझं दर्शन मिळू या आशेने कोणती गोष्ट आपण मागू शकत नाही आणि तो परत येतो आणि नरेंद्र सांगतो रामकृष्णांना मी काही आपण मागूच शकत नाही प्रत्यक्ष समोर आपण राजा पसंत झाला तर राजासमोर काय आपण भोपळा लागतो का ह्या ज्या गोष्टी मी मागू पाहतोय ह्या अनिश्चित आहे देवीची कृपा देवीचं साक्षात हे मला नित्य पाहिजे तेच मी मागू शकतो दुसरं मी काही मागू शकत नाही पण आता मला माझ्या घरची परिस्थिती पुसवायला होत नाहीये माझी भावंड माझी आई उपासना सांगतात गुरुजी तुम्ही काहीतरी करा तुम्हीच काहीतरी करा मग अख्या महाराष्ट्र परमेश्वर ठीक आहे जा तुला जाडं भरलं का होईना कपडे मिळतील अन्न मिळेल कशाची कमी पडणार नाही आणि खरोखरच दुसऱ्या दिवसापासून रामकृष्ण परमहंसांनी सांगितल्यापासून त्यांना घरी कपडे लत्ते मिळले कारण भुवनेश्वरी देवी यांची आई एक श्रीमंत घरातली होती भुवनेश्वरी देवी ही तशी मामी आपली परिस्थिती अशी बिकट झाली तरी तिने बाहेर हात नव्हता पसरला तिने अखेर तिच्या आईला जेव्हा कळलं की आपल्या मुलीची परिस्थिती ही झाली आहे तेव्हा आईने मदत केली आणि जी आजवर लोक पैसे खाऊन बसली होती यांनाही देवीने सुबुद्धी दिली आणि त्या लोकांनीही आणून द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांचे थोडाफार दिवस चांगले जाऊ लागले आणि रामकृष्ण परमहंसांनी प्रत्यक्ष देवीचं दर्शन झाल्यानंतर मात्र विवेकानंदांचा जो काही बदल झाला त्यांच्यात तो म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी अक्षरशः जे काय त्यांना आता नंतर गरज पडू लागली की मला निर्विकल्प समाधी पाहिजे निर्विकल्प समाधी म्हणजे तुम्ही जिवंतपणे प्रत्यक्ष परमेश्वराशी बोलता तुम्ही फक्त श्वास बंद होतो सर्व बंद होतो फक्त तुम्ही परमेश्वराशीच एकरूप होता अशा प्रकारची निर्विकल्प समाधी मला हवी होती ते निर्विकल्प समाधीसाठी रामकृष्ण परमहंस मागे आले राम म्हणते ते देवीच्या हातात असेल तेव्हा होईल ती देवीच तुला देईल देवीच्या हातात असेल तेव्हा होईल आणि 1885 साल होते रामकृष्ण परमहंस यांची तब्येत बिघडू लागली त्यांना गळ्याचा कॅन्सर होतो रामकृष्ण परमहंस यांना गळ्याचा कॅन्सर होतो त्यांची तब्येत बिघडते ते थोडे थोडे खंगू लागतात अशा वेळेला विवेकानंद म्हणतात अहो गुरुजी तुम्ही खंगू लागलाय ठाकूर तुम्ही खंगू लागलाय तुम्ही जर गेले तर मला समाधी कोण देणार मला ही निर्विकल्प समाधी कोण म्हणणार तुम्हीच मला दिली पाहिजे अखेर एक दिवस विवेकानंद समाधीमध्ये असताना आणि त्यांची इतरही शिष्य त्यांच्याकडून समाधीला बसलेले होते आणि समाधीला बसले असताना अचानक विवेकानंद हे दीर्घ काळ समाधीमध्ये गेले बाकीच्या पहिले त्यांचा श्वास लागत नाही नाडी लागत नाही काही लागत नाही तो घाबरा गुबरा होऊन एकदम वरती गेला आणि वरच्या समोर ठाकूर नरेंची तब्येतीला काय झालं काय कळत नाही तो म्हणजे त्याची नाडी लागत नाही श्वास लागत तो ध्यानाच्या अवस्थेत बसलाय त्याच अवस्थेत बसून आहे अखेर म्हणाला अखेर त्याला आईया निर्विकल्प समाधी त्या तो खूप माझ्या मागे लागला होता खूप माझ्या मागे लागला होता मी त्याला ते खरं तर तिसऱ्या दिवशी देणार होतो मी त्याला तिसऱ्या दिवशी ती निर्विकल्प समाधी देणार होतो तो घाबरला म्हणून त्याला मी इतके दिवस दिले आणि त्याला निर्विकल्प समाधीचा लाभ होतो थोड्या वेळाने महाराज जेव्हा समाधीतून उठतात ते रामकृष्णाला नमस्कार करतात आणि रामकृष्ण म्हणतात महाराज मला फार उत्तम अनुभव आला आहे तर त्याने सांगितलं आज जो तुला अनुभव आला आहे
ह्या अनुभवाची चावी मी माझ्याकडे ठेवलेली आहे. मी नित्य तुझ्याबरोबर असेल, पण हा अनुभव तुला परत येणार नाही. तुझं असं नका करू, मला ह्या समाधी अवस्थेत राहायचं आहे. तुझं काय म्हणतो समाधी अवस्थेत राहायचं आहे, मला शुकासारखं वैराग्य पाहिजे. शुक व्यासांचा मुलगा शुक हा सर्वात वैराग्य सर्वात मोठा मानला जातो. मला शुकासारखं वैराग्य हवं आहे. मला दुसरं कर. अरे शक्यच नाही बोलते. तुला अनेक कामं करायचे, लोक हिताची कामं करायचे, लोकांची कामं करायचे. तुझं मी काय करणार नाही का म्हणून. अरे तू काय नाही करणार, तुझी हाडाकडून आई करून घेईल, तुझ्या हाडांच्याकडून सुद्धा आई करून घेईल. जी तुझी निर्विकल्प समाधीची चावी आहे ती माझ्याकडे आहे आणि मी तुझ्याकडे आहे. मी नित्य तू जिथेच असेल तिथे तुझ्याबरोबर असेल. ही समाधीचा लाभ तुला मीच देईन, तुला परत मिळणार नाही. आणि अशा रीतीने त्यांना निर्विकल्प समाधीचा लाभ होतो. आणि त्याच्यानंतर 1816 ऑगस्ट 1886 हा दिवस उघडतो. रामकृष्ण परमहंस यांना तो काशीपूरला आणलेला असते आणि त्यांचा हा शेवटचा दिवस असतो. सर्वजण रामकृष्ण परमहंस यांच्या जवळ आलेले असतात आणि रामकृष्ण परमहंस घशाच्या कंसाने शेवटी ते बोलूच शकायचे नाही. तर त्यांना बोलता येणं शक्य नव्हतं. पण रामकृष्ण परमहंसांनी ज्या काही साधना केल्या होत्या त्याच्या साधना तुम्हाला सांगायला विसरलो. नंतर परत कधीतरी भेटतात परत तुम्हाला सांगेल. नंतर ज्याला इच्छा असेल त्याला वेगळा सांगेल. तर त्यांनी सांगितलं रामकृष्ण परमहंसाचं एक वाक्य असायचं, जो राम आणि कृष्ण पूर्वी होऊन गेला तोच हा रामकृष्ण. आणि तत्वता नाही, प्रत्यक्ष रामकृष्ण. मीच तो राम आहे आणि मीच तो कृष्ण, असं रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणायचे. आणि शेवटच्या 3 महिन्यात त्याला बोलताही येत नव्हतं, घशातून आवाजही येत नव्हता. आणि विवेकानंदांच्या मनात विचार आला की रामकृष्ण परमहंस जे म्हणायचे तेच जर हे म्हणतील तर मी खरं म्हणतो. कुशीवर झोपलेले रामकृष्ण परमहंस मोरे अजून संशय घेतो. जो रामकृष्ण होऊन गेला तोच प्रत्यक्ष रामकृष्ण आहे आणि तत्वता नाही, प्रत्यक्ष रामकृष्ण आहे. जरा ओशाळ्यासारखं होतं. आणि एवढा मोठा माणूस आपण त्याच्यावर इतक्या शेवटच्या वेळी इतकं संशय घेतो असे त्याला होते. आणि त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांची महासमाधी होती. आणि आपल्या आजच्या विषय 6 वाजलेले आहेत.